तेव्हापासून फिरायला नाही नेलं, साधा पिक्चर नाही दाखवला, पिक्चर न फिरण्याचं दूरच राहिलं, गुपचूप सुद्धा नाही चालले. बायको काय आहे? हे घे, हे थोडस मटण बनव. काय होईल? अगं मटण आहे ते, माझा मित्र नाही का तो जेवण करायला येऊन राहिला, चांगलं बनवशील मस्त फ्राय करून. हा हो, मी मागच्या रविवारला तुम्हाला सांगितले पनीर आणायला, पनीर काही आले नाही, पण हो हप्त्यातून 3 वेळा तुमचे चिकन मटन बरोबर येतात. आईला वाटते पनीर सांगितलं, लक्षातच नाही राहिलं. अगं मी गेलो होतो पनीरच्या दुकानामध्ये, पण ते माहित नाही फोन पे ची माझी लिंकच नाही चालत. अगं हे मटण असतं मी उधारीमध्ये आणलं, माझ्या ते मित्राचं दुकान आहे ना मटणाचं, त्याच्याकडून. पनीरकडे खरंच गेलो होतो मी. ठीक आहे, मटण हे उधारी मध्ये आणले ना, मी उधारीत आणलेली वस्तू बनवणार नाही, फेका ते बाहेर नेऊ. अगं यार अशी काय करते, प्लीज बनव ना, माझ्या इज्जतीचा विचार कर प्लीज. नाही म्हणजे नाही. अगं तुला प्रेमानं सांगितलं समजत नाही का, बनव म्हणलं ना. हो का, दाखव का माझं प्रेम. अरे बाप रे बायको आहे का कोण आहे, फोडलं झालं एवढं मोठं डोकं माझं. अरे बाप रे, इतकं दुखत आहे, टाके लागते का काय का किती. काय म्हणता भाऊजी? भाऊजी काय झालं तुम्हाला, कोणा नाही बोलले होते तुम्ही? अरे साले आला तू. हे कोणती पद्धत तुमची बोलायची, लाव काय आले फोन? अरे हे फोन काय लावते, तू आवडता साला बस. डोकं कसं फुटलं भाऊजी तुमचं, पेऊन येऊन पळून होते का तुम्ही कुठं? पेतो का बे? अबे तुझ्या बहिणीच्या अंगात कोणती देवी आली का लेका, गंज फेकून मारला आता, किती 10-20 किती टाके लागते का, कुठं फुटून टाकलं माझं डोकं त्या बहिणीने. हो का? काही रागात आहे का? मी राग शांत करतो. स्वतः तर मटण खाते, माहित आहे यांना का मी मटण खात नाही, मला पनीर सुद्धा आणून देत नाही. ये माझ्या लाडल्या बाबा, बस बस. तुझ्या भाऊजीनं मटण आणलं, आता मी तुला मस्त फ्राय करून मटण बनवतो. मटण तर बनव, पण मी या गावामध्ये पिक्चर पाहायला आलो. आपण 3 जण जाऊ, भाऊजी तू आणि मी. तू मटण बनवून ठेव, आपण पिक्चर पाहायला चालत जाऊ. मग ठीक आहे, मी भाऊजीला तिकीट काढायला पाठवतो. भाऊजी तुमचा मॅटर सॉल्व्ह केला भाऊजी. खरंच का? तुम्ही आता एक काम करा, मटणने चांगलं शिजवायला तुमच्यासाठी. ताई पुत्र रागात होती बरं, मी त्यांच्या राग शांत केला, नाही तर मला भांडं फेकून मारत होती, माझ्या डोकं फुटत होतं. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही जावा टाकीज मध्ये तिकीट काढून आणा, ठीक आहे? तेवढी मटण शिजते. नालाय का ती बहीण भाऊ कसे बी इकडे डोकं फुटून आहे माझ्या लेका. आधी चाल मला दवाखान्यात घेऊन चाल. आपण गेलं तिकडेच करू दवाखाना, पिक्चर पाहायला गेल्यावर. मतलबी आहे रे हा भाऊ, त्याला बहीण भाऊ असेच आहे का. चाल पहिले दवाखान्यात चाल. बरं चला.